नमस्कार. हो नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव वनिता लक्ष्मण कोकाटे. बरं, गाव कोणतं आहे? बोतारडे. बरं, आता इकडं जिल्हा परिषदसाठी आता निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सध्या पुण्यामध्ये आहेत. जिल्हा परिषदसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई देखील आहेत, माईताई लांडे. तिकडून सुनीताताई बोराडे आहेत आणि अनेक महिला इच्छुक आहेत. तर एकंदरीत तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय सांगा? माहीताई लांडे यांना. माईताई लांडे यांनाच का बरं? कारण त्या उच्च शिक्षिके सुशिक्षित आहे, त्यांचे शिक्षण चांगले, काम पण चांगले करतात त्या, आणि गोरगरिबांसाठी पण म्हणजे लढणाऱ्या आहेत त्या, आणि अपंगांसाठी कुठल्याही पण याला जर आपण काही कामासाठी त्यांच्याकडे गेलं तर त्या मदत करणाऱ्या आहेत. माईताई लांडे या उच्च शिक्षित आहेत. हां. मग उच्च शिक्षित आहे तर शिक्षण असल्यामुळे इकडच्या भागात काय फायदा होईल का त्यांना? हो होईल ना. महिलांसाठी काय महिलांसाठी पण त्या झगडणाऱ्यात, कुठल्या पण महिलांनो कुठला अन्याय झाला किंवा कुणाच्या असं घरगुती काय प्रश्न असतील तर ते पण त्या सोडवतील. म्हणजे तुमचा पाठिंबा माईताई लांडे? पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे त्यांना. माईताई लांडे. माहीत आहे लांडे. तिकडं सुनीताताई बोराडे त्यांच्याकडे कसं बघता काय? कारण त्यांच्या आणि आमचा काही जास्त परिचय नाही, कारण त्या कधी जास्त आमच्याकडे आलेल्या पण नाहीत ना, त्याच्यामुळं आम्हाला नाही माहिती त्यांचं काही एवढं. म्हणजे सुनीताताई बोराडे यांना तुमची पसंती नाही? नाही, माईताई लांडेच. माहीत आहे लांडे यांना. नाव काय आपलं? लक्ष्मण शंकर कोकाटे, बरं, गाव कोणतं आहे? बोतारडे. बरं, आता सध्या जिल्हा परिषदसाठी इकडं या गटामध्ये देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य होते. हो. अनेक वेळा म्हणजे एक वेळा त्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हो. मग त्यांची कामं कसं काय इकडं? त्यांची कामं आहेत व्यवस्थित झालेली आहेत. बरं, आता परत पंचवार्षिकला आता निवडणूक लागते आता याच्यात जिल्हा परिषदची. तर याच्यामध्ये आता ते न उभं राहता आता त्यांची सुनबाई उभी राहिलेली आहे, माईताई लांडे. तिकडं समोरून सुनीताताई बोराडे, अजून बऱ्याच महिला उभ्या आहेत. तर एकंदरीत तुम्ही पसंती कोणाला द्याल? माहीत आहे लांडे. तुमचा पाठिंबा कोणाला राहील? माहीत आहे लांडे. नाव काय तुमचं? रमेश बबन मरवाड, गाव? बोतारडे. बरं, आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वार वाहत आहे. एकंदरीत आता इकडं तुमच्या पट्ट्यामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे, अजून इकडं सुनीताताई बोराडे, अजून अनेक महिला इच्छुक आहेत. एकंदरीत तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय सांगा? आमचा पाठिंबा फक्त देवराम लांडे यांची सून एवढेच, माईताई लांडे. माहीताई लांडे. मग त्यांनाच का बरं? काय म्हणजे कारण काय भाऊ त्यांना पाठिंबा देण्याचं काय? त्यांचं सहकार्य असतं प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामुळे त्यांच्याच मागे. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. नाव काय तुमचं? माझं नाव बनशी बुधाजी वाखुरे, बरं, गाव कोणतं आहे? बोतारडे दत्त मंदिर. बरं, आता सध्या बघा इथं काय काम काय करता तुम्ही? काय आम्ही शेतकरी वर्ग. शेतीचं काय नुकसान काय झाले? भरपूर झाले, पण आता काय सांगून काय उपयोग आहे? पण पंचनामे वगैरे काय झाले का नाही? पंचनामे करून पण काय फायदा होत नाही. पैसे काय भेटले नाही? कोणाला भेटलेत पैसे आतापर्यंत? बरं, आता सध्या बघा निवडणुकीचं इथं जिल्हा परिषदचं वार वाहत आहे बाबा निवडणुकीसाठी. बरेच जण इच्छुक आहेत. तिथं बघा देवराम लांडे यांच्या सुनबाई आहे, माईताई लांडे. बोला. त्याच्यानंतर तिकडं सुनीताताई आहे, अजून अनेक महिला या ठिकाणी इच्छुक आहेत. तर एकंदरीत तुम्ही तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय सांगाल? आम्ही माहीताई लांडे देणार. का बरं माईताई लांडेच का? हं? का त्यांना का? कारण की त्यांनी पहिल्यापासूनच चांगली कामं केलेली देवराम लांडेंनी. अच्छा, देवराम लांडेंनी काम केलं त्याच्यामुळे त्यांची सुनबाई म्हणून बाबा त्यांना तुम्ही पाठिंबा प्राधान्य देणार. बरं, आता तिकडं सुनीताताई बोराडे तिकडे त्यांच्याकडे कसं बघता काय सांगा? नाही, कारण की त्यांची ना आपली कधी हे संपर्क झालेला नाही. नमस्कार. नमस्कार. नाव काय आहे तुमचं? खंडू तुकाराम पोटे, गाव कोणतं आहे? बोतारडे. बरं, आता सध्या जिल्हा परिषदचं निवडणूक आहे सध्या. सगळीकडं प्रचार चालू आहे, निवडणुकीचं वारं वाहत आहे. त्याच्यानंतर सध्या आता इकडं देवराम लांडे यांच्या सुनबाई तिकडं माईताई लांडे, तिकडं समोरून सुनीताताई बोराडे, मग अजून काही महिला उभ्या आहेत. म्हणजे एकंदरीत काय तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय सांगाल? आमचं काय लांडे साहेबांबरोबरच येतो आम्ही. म्हणजे देवराम लांडे साहेबांबरोबर? हा, का बरं देवराम लांडे साहेबांना? त्यांचे बुवा काम कोणत्या मदतीला काहीतरी आपले जाऊन येते, आपले आहे त्यांच्याबरोबर आपण.
माहीत आहे लांडे चांगले काम आहेत, काम करतात. त्यामुळे आहेत आता आमच्याकडे ते भेट द्यायला आलती. तुमचा पाठिंबा कोणाला राहील मग? आहे माहीत आहे लांडेनच आहे आपलं. माहित आहे लांडे. हां.